नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत आळूवडी बाईट। मागच्या वर्षी मी रेसिपी टाकली होती आळूवडीची, जी ग्लासाच्या साहाय्याने बनवली होती। त्या रेसिपीला तुमचं भरभरून प्रेम मिळालं होतं मला, म्हणून तुमच्यासाठी रेसिपी आणली आहे ही नवीन। या व्हिडिओला यूट्यूबवरच नाही तर इंस्टाग्रामवर पण लोकांनी भरभरून प्रेम दिलं होतं। 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ बघितला होता आणि भरभरून प्रेम दिलं होतं। चला मग लवकर रेसिपी सुरू करूया। आपण आळूवडीचे पानं घेतले आहेत, स्वच्छ धुवून घेतले आहेत, त्याच्या शिरा काढून घेतल्या आहेत। त्यानंतर बेसन पीठ घेतलं आहे, तीळ ओवा टाकल्या आहे त्याच्यामध्ये, आणि हिरवी मिरची, लसूण आणि अद्रक एकत्र कुटून घेतलं आहे ते टाकलं आहे। हळद, लाल तिखट आणि धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं आहे। त्याच्यानंतर चिंच आणि गूळ आपण एकत्र करून घेतलेलं होतं सर्व, ते टाकलेलं आहे। त्याच्यानंतर आपण कोथिंबीर टाकणार आहोत थोडी, आणि सर्व आपण असं पाणी टाकून एकत्र करून घेणार आहोत। अशा प्रकारे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। झालं आपलं सगळं मिश्रण एकत्र, आणि जे पानं आपण स्वच्छ धुवून घेतली होती त्याच्या शिरा काढून घेतल्या होत्या, लाटण्याच्या सहाय्याने त्या शिरा अशा दाबून घ्यायच्या आहे। त्याच्यानंतर आपण हे जे बनवलं होतं आपण सगळं मिश्रण, ते याच्यावर आपण अशा प्रकारे लावून घेऊया। थोडे पानं फोल्ड करून घेतले आहेत वरतून, त्याच्यानंतर खालून पण आपल्याला सेम तसंच करायचं आहे, आणि त्याच्यावर दुसरं पान ठेवून आपण सेम तशाच प्रकारे फोल्ड करून घेणार आहोत पान, आणि असं आपण बेसन लावून घेणार आहोत सर्व। हे तिसरं पान ठेवलेलं आहे आपण, असे आपण 3-4 लेयर लावू शकतो। अशा प्रकारे मी 3 लेयर लावले आहेत, आणि त्याच्यानंतर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे कढईमध्ये बाजूला, आणि आपण ताट घेतलं आहे, ताटामध्ये आपण तेल लावणार आहोत, आणि हे जे बनवलं होतं आपण ते त्यात ठेवणार आहोत अशा प्रकारे। आणि पाणी उकळलं आहे, मग पाण्यामध्ये आपण चाळणी ठेवली आहे स्टँड, आणि त्याच्यावर ताट ठेवणार आहोत। मस्तपैकी वाफवून घ्यायचं आहे। मस्त वाफवून झालेलं आहे आपलं ऑलमोस्ट, आणि ते ताटातनं आपण आता दुसऱ्या ताटात काढून घेणार आहोत, आणि थंड झाल्यावर आपण अशा प्रकारे त्याला आळूवडी बाईट सारखा आकार देणार आहोत, अशा वड्या करणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे वड्या केल्या आहेत मी। सर्व वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत, हे बघा अशा प्रकारे। आणि आपण तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल गरम झालं आहे, आणि त्याच्यात ह्या वड्या एक एक करून आपल्याला अशा सोडायच्या आहेत, आणि मस्तपैकी तळून घ्यायच्या आहेत खरपूस। हे बघा, अशा प्रकारे तळून घेतल्या आहे मी। तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा, आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।